Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, आज आहे क्लिनिक डे, रेडी झालो आहे आणि yes पुढे काय आम्ही करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. गुड मॉर्निंग. सो ब्रेकफास्ट रेडी होतोय. आयसा गेली आहे स्कूलमध्ये. रचनाची सकाळची गडबड. सो तुम्हाला थोडेफार क्लिप्स कळले असतील. चपाती झाली आहे, भाजी झाली आहे. इथे मी केली आहे तूर डाळीची आमटी. हे आहेत बटाट्याचे काप, हे आहेत सुरणाचे काप आणि इथे मी थोडंसं रवामध्ये मीठ मसाला टाकले. मसाले तुम्हाला जे हवे ते तुम्ही टाकू शकता. मी आलं लसूण टाकले आणि लिंबू टाकले आणि मग आता इथे त्याला फ्राय करत ठेवले. सो आता गॅस बंद केला बिकॉज नायसा आली आहे. नायसाला घेऊन येते. सो वाजले आहेत संध्याकाळचे 8:30 आणि सनी गेला आहे क्लिनिकला. सो ॲक्च्युली माझा आज प्लॅन होता संचिताला भेटायचं. ती एका इव्हेंटला गेली आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही भेटणार होतो. बट तो इव्हेंट काहीतरी लेट चालू झाला म्हणून आता ती मला बोलली की तू काही करून मला भेट, पण रात्री भेट. सो बघू आता कसं काय ते सगळं मॅनेज होतं. तिचं किती वाजता जमतं आहे सगळं त्याच्यावरती आहे. एनिवेज स्वतः नायसाला पाहिजे पिझ्झा आणि माझ्याकडे पिझ्झा पेस्ट होता. सो नायसाने फर्स्ट टाईम मागितलं आहे पिझ्झा. नाही नायसा नाही खात, नाहीच आवडत तिला. म्हणून मग आता लेट सी मी ट्राय करणार आहे एअर फ्रायरमध्ये. युजली मी बनवते तवावर, पण आज मी करणार आहे एअर फ्रायरमध्ये. सो काही लोकांचं एअर फ्रायरचं जे काय म्हणतात ते ट्रे आहे ना ते सर्कलमध्ये, पण माझा आहे रेक्टँग्युलर शेपमध्ये. सो आय डोंट नो ते राहील की नाही, त्याच्यात ट्राय करते. जर नाही राहिलं तर मग मला ते कट करून ठेवावं लागेल. सो नाव आय डाऊट की हे राहील. सो मला हे कट करूनच ठेवावं लागेल. आणि काही गोष्टी मी जसं की पिझ्झा स्प्रेड आणि चीज ते पण नाही आहे माझ्याकडे, कारण नाही कोणी जास्त खायला नाही आहे चीज वगैरे. म्हणून मग आता ते मी मागवले. व्हेजिटेबल्स आहेत, पनीर मी मागवलं आहे स्विगीवरनं, क्विकली येऊन जातं. अँड काय नाही सुद्धा बघूया चला नायसा खाते की नाही, कारण आय डाऊट. नायसाला नाही आवडत पिझ्झा वगैरे, बट ती आज स्वतःहून बोलले की मला पिझ्झा पाहिजे म्हणून. आणि माझ्याकडे पिझ्झा बेससुद्धा होता. सो लेट्स सी. आणि काही दिवसांपूर्वी ना आम्ही एका कॅफेमध्ये गेलेलो, मी स्वीटी ताई सनी, आणि तिथे आम्ही एक अमेझिंग अवोकाडो टोस्ट खाल्लेला. रेप्लिका तर नाही करू शकत मी, बट स्टील आय एम गोइंग टू ट्राय. सो मी मल्टीग्रेन ब्रेड मागवलं आहे आणि अवोकाडोसुद्धा मागवलं आहे. सो थोडंफार टेस्ट मी जेवढी तिथे टेस्ट घेतले त्या टेस्टनुसार मी ते बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप कमी इंग्रेडियंट्स पासून त्याने ते बनवलेलं, बट आय जस्ट वॉन्ट टू ट्राय ॲट होम की लेट सी ते बनतं की नाही. छान होतं ते. इथे तुम्ही त्याचा फोटो बघू शकता की अशा पद्धतीचा होता तो. सो लेट सी. एअर फ्रायरमध्ये मी फर्स्ट टाइम बनवणार आहे पिझ्झा. सो ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते की हा आहे अगारोचा एअर फ्रायर. हा ड्युअल एअर फ्रायर आहे माझ्याकडे. 2 म्हणजे ह्यात बास्केट्स येतात आणि सो एक वेजला ठेवलं
आहे आणि एक नॉनव्हेजला मी ठेवलेला आहे. आणि ह्यात आत्तापर्यंत मी फ्राईज बनवले आहेत, खूप सारे प्रकारचे टिक्कीज बनवले आहेत आणि मी खूप एक्सायटेड आहे आज पिझ्झा बनवायला. आय डोंट नो ह्याचा बेस कडक राहतो की सॉफ्ट राहतो एअर फ्रायरमध्ये, बट आय जस्ट वॉन्ट टू ट्राय. इथे त्यांनी ना ह्याच्यात आता हे बंद आहे, बट इथे त्यांनी पिझ्झाचं ऑप्शन्स ओके. सो इथे त्याने पिझ्झा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. फिश आहे, कपकेक, केक्स पण मला एकदा ट्राय करायचं. ओ गॉड, हे चालू झालं. सो लेट्स हो पाणी देऊ तुम्हाला देऊ नका. देऊ अजून. मागवला आहे मल्टीग्रेन ब्रेड. ह्याच्यात आपण ते सबवेसारखं सुद्धा बनवू शकतो कारण तो एवढा मोठा आहे. तर हे सीझनिंगवाला मागवलं आहे. पनीर, चीज, हे आहे एक्सो म्हणजे भांडी घासण्याचं. विबाचा पास्ता अँड पिझ्झा सॉस मागवला आहे आणि अवोकाडो. सो मी इथे घेतले अनियन, कॅप्सिकम, कॉर्न, पनीर. बेल पेपर मागवायला मी विसरले, येलो आणि रेड बेल पेपर, बट हे एवढं इनफ आहे. सो लेट्स स्टार्ट. आता मी बनवणार आहे ही वाली रेसिपी. सो आय जस्ट होप की ते तसंच माझ्याकडनं अँड दिस लुक्स यम. एकदम. तिथे त्यांनी त्यांच्या एअर फ्रायरमध्ये टायमिंग दिले 20 मिनिटं. ऑब्वियस 20 मिनिटं तर नाही लागणार कारण तर ऑलरेडी सगळं काही म्हणजे ब्रेड तर कुकच आहे ना. जर ब्रेड मला असं वाटतं जर कच्चं असेल तर कदाचित त्याला 20 मिनिटं लागत असतील. बट आता हे माझं रेडी झालं आहे 4 मिनिट्स. 4 मिनिट्ससुद्धा मला वाटतं जास्त आहे. सो लेट्स से नायसाचं रिॲक्शन. सो नायसाने खाल्लं पण सगळे व्हेजिटेबल्स बाहेर काढलेत म्हणून आता तिच्यासाठी मी फक्त प्लेनवाला मार्गरेटासारखा करते. ॲक्च्युली भाज्याच मेन खायच्या होत्या पण ते तिने नाही खाल्लं, पण ठीक आहे. नायसा कधी पिझ्झा नाही खात. फॉर द फर्स्ट टाइम तिने सांगितलं म्हणून. या हा दादाला आवडणार आहे कारण हिला नाही आवडलं. हिने रिजेक्ट केलंय पिझ्झा, रिजेक्ट केला हिने. हिला मी नॉर्मल चीजवाला बनवला तो पण रिजेक्ट केला. म्हणजे ही सेम बाबांवर गेली. हिला आवडतच नाही. पण त्याच्यानंतर तुला मी चीजवाला पण दिलेला, खाल्लं का तू? आणि हे असं नाही थांबता एवढ्या वेळ उघडं नाही ठेवायचं. ह्याच्यावरती डिश आणायला पाहिजे होती बाबू. थांबतो दादा येईल. सो सम्राटला ऑलरेडी आम्ही एक मार्गरेटा दिलाय. आता आम्ही त्याला अवोकाडो टोस्ट देतो. सो मॅडम झोपल्याच्याच तयारीत आणि आम्ही आणलंय आणि त्यांची एक्साइटमेंट बघा खाण्याची. मी ॲक्च्युली त्या दिवशी एका कॅफेला गेलेली, तिथे त्यांनी खूप सुंदर अवोकाडो टोस्ट बनवलेला. सो मी फक्त ट्राय केलाय. पण आता हा माझा व्हर्जन झाला कारण दिसायलाच फार सुंदर दिसत नाही. कारण मी अवोकाडो मध्ये टाकलं काय माहितीये का,
लिंबू आणि गार्लिक, त्याने थोडीशी टेस्ट येते. युजली सँडविचमध्ये ते लोक टाकतात, ह्याच्यात नाही टाकत, पण मी तो टाकलो. तीळ आणि पिझ्झा सॉस लावला. बघा वहिनींचं तर मला माहिती आहे, पण त्या माणसाला आवडलंय मास्टर शेफला तिकडे. त्या दिवशी माझी भजी रिजेक्ट केली आहे त्यांनी, पण हे आवडलंय. वेस्टर्न डिशेस करायचे. अच्छा बस सम्राट, मी तुझ्यासाठीच बनवत जाईल, कारण ह्या मुलीला काही आवडत नाही. तिने रिजेक्ट केला पिझ्झा माझा, ती बाबांवरच गेली आहे तिच्या. त्याच्यावर घसरते ते बघ. काही खाऊ शकते. काय खाते ते? डी तुमचं चालू इथे त्याच्यात अच्छा मी तेच बोलते, ओळखीचं ओला हात घालून झालाय. माझी अगं मुलगी जेवते ते तू. माझी मुलगी कुठे आहे? मुलगी कुठे? नाहीसा एवढं नाही खायचं ते. आणि ओला हात. आपण असं काहीतरी नवीन ट्राय केलंय, म्हणजे घरी, बाहेर तर आपण खातोच आणि लोक सगळ्यांना आवडतंय, तर त्यात अजून काय पाहिजे. आणि मला तर खूप आवडतं की मी सगळ्यांना माझे जे डिश आहेत ते ट्राय करायला सांगू, आणि त्यांचे रिव्ह्यूज ऐकू की मी एक्झॅक्टली कसं केलं आहे. सो अजून एक पाहुणा घरात आताच एंटर होणार आहे. कोण येणार आहे ते तुम्हाला समजेलच. पीपल स्टे ट्यून्ड. आणि ह्याच्या आधी, लग्नाच्या आधी घरी फाल्गुनी असायची टेस्ट करायला. आजी आजोबा पण माझं टेस्ट करायचे. माझं चायनीज तर ऑलमोस्ट त्याने टेस्ट केले आणि ते एकदम ग्रीन सिग्नल वगैरे द्यायचं, तर मला खूप आवडायचं. ते सनीला अजिबात ह्याची आवड नाही आहे, नायसाला सुद्धा आवड नाही. आईंनी सुद्धा पोट भरून पिझ्झा खाल्लाय, आईंना पिझ्झा आवडतो. म्हणून मग मी हे नवीन नवीन केल्यानंतर खाऊ कोणाला घालू हा माझा मोठा प्रश्न असतो. कारण मी सुद्धा जेव्हा डाएट जर्नी स्टार्ट झालेलं आहे, ऑलमोस्ट माझं सगळं एंड झालेलं. चीज बटर हे खूप कमी येतं आमच्या घरात, कारण कोणीच खात नाही. बट आज खूप दिवसानंतर हे असं बनवून मला खूप आनंद मिळतोय. आणि आता जसं मी बोलली, अजून एक पाहुणा येतोय, तो कोण येतोय त्यांना पण, त्यांच्याकडनं पण रिव्ह्यू घेऊया आपण. सम्राटला आवडलं, त्याच्यासाठी आजीने घेऊन चालली मी. काय बोलते? पण उन्नती मावशी नाही येते, आत्तू माऊ येते. कोण आत्तू माऊ? हिला वाटलं उन्नती येते, तर बोलते ती मला तिचा बेबी आवडते. आत्तू माऊ येते. आत्तू माऊ कोण आहे सांग? कोण? संचिता आत्तू माऊ. मग लक्षात आहे तुला? मग केस बघ. चला अजून वरतीच येते मॅडम. सो येस, ही पाहुणी येते आमच्याकडे. मी भेटणार होती तिला. मॅडम एका इव्हेंटवरनं आल्यात आणि आम्ही त्याच्यानंतर दोघी भेटणार होतो. बट इथे घरीसुद्धा मी हे एवढं सगळं घाट घातलं आहे, म्हणून मग तिला बोलले की तू घरीच ये. अँड बघा आता किती सुंदर दिसतीये. आता तू मला भोग करणार का? जा उभी राहा तिथे मध्ये. बाबा सुंदरी, तुलाच अवॉर्ड द्यायला पाहिजे होता. कशी दिसते मी? काय गिफ्ट दिले बाबा? ओरा गिफ्ट दिलाय तुला? वाव, ते काय ओराचं काय दिलंय? बस मी माझ्या फक्त मैत्रिणीलाच हक्काने विचारू शकते. आणि मी खूप एक्साइटेड आहे. बोल कशासाठी? ते नाही बोलणार मी, ते फक्त आपल्या दोघींनाच माहितीये. तुझी एक फॅन भेटलेली मला, थँक्यू सो मच. ब्लॉग बघते आणि तिला मी पण आवडते आणि कृतिकासाठी विचारलं, त्यांनी सांगितलं मी तुझ्याकडे चालली. ती म्हटली हाय सांग. थँक्यू सो मच. नाव विचारलं का तू तिला? बोलली ती एवढ्या एक्साइटमेंट मध्ये, मला माहिती होतं म्हणून तिला देऊन टाकलं. खरं आम्ही भेटणार होतो, पण ठीक आहे ठीक आहे ना. मी तुला बोलवलं ना जेवायला. हो, मी एवढं लांबून आली. लांबून? हो, इथे का नाट्य गुरवत होती बोलते लांबून. नाहीस तू थांब. मला वाटतं हे पाठ आहे. पाठ आहे? चौरंग आहे. थांब, आय थिंक दिस इज चौरंग, समथिंग लाईक. अरे ते ज्वेलरीचं हे कव्हर आहे. ते लोक हे पण देतात तुला कपडे वगैरे बदलायचे? चौरंग आहे. चौरंग नाही, मी आता जाणार आहे. कृतिका विश पण झोपेला आले. माझं घालून जाणार ड्रेस. असे जाणार आहेस का तू? हो, अशीच जाणार. सनी कधी येणार आहे? अगं चौरंगच आहे. काय राहून ते उघडू नको. स्ट्रेस आलाय तिला. चौरंगच आहे. चौरंग. हा, नको उघडू, राहून दे. छान पण सुंदर चौरंग. कसं झाला प्रोग्राम? खूप सुंदर प्रोग्राम झाला, मस्त होता. सहज मंगळागौरचा प्रोग्राम होता. मंगळागौर आणि फॅशन शो. मी जज होती एका ह्याच्यात.
I shared the stage with TV celebrities also today. Wow. सोनी मराठीचे आलेले लोक. It was a pleasant experience for me. मज्जा आली. काहीतरी खूप सो शी इज फर्स्ट मिसेस पनवेल. हो. सो मग तिकडे आणि तिकडे सगळे मिस पनवेल बोलले, तर मी पण फ्लॉन्ट मारून घेतलं. त्यांनी तुझ्या गळ्यात नाही पाहिलं का मंगळसूत्र? सुंदर होतं. तुम्ही पण असं भाग घेत जा. म्हणजे आय सॉ काय उत्साह लेडीज. माझा आताच नुकतं एक मेहंदी माझा तेच एक व्लॉग गेला ना, त्यात मी पण नव्हती का गेली, मी तुला बोलली परीक्षक म्हणून गेलेली. मी पण तेच मेन्शन केलं की कसल्या लोकांना म्हणजे एनर्जी आणि हे खूप टफ आहे. मंगळागौर आपल्याला असं वाटतं बघताना, पण हे खूप टफ आहे. म्हणजे त्यांना मानलं पाहिजे. काय एनर्जी त्या लेडीज मध्ये. एक जे फर्स्ट आली आहे ना, तिचं तर म्हणजे मला भेटलं ना, मी तुला शेअर करेल. काय नाचल्यात आणि टिपिकल पारंपरिक, नो म्युझिक. ओके, गाऊन दॅट इज रिअली व्हेरी नाईस. दॅट इज रिअली 4 होते. इथे पण छान झालं. आपली गौरी शी स्टूड 3rd. ती एक बेस्ट आहे जे सगळ्यात पार्टिसिपेट करते. ती भाज्यांच्या ह्याच्यात पण होती. फुल एन्थुझियास्टिक आहे. आपण पण आहोत. आपण मी तेच म्हणते बघ, प्रत्येकाची प्रायोरिटीज, प्रत्येकाचं पॅशन हा वेगळा. थोड्या आता शिफ्ट झाला प्रायोरिटीज. पण ठीक आहे, तू जिथे आहेस, मी तुला नेहमी म्हणते, तू जिथेस तू पण मला इन्स्पायर करते. तू जिथेस तिथे आय डोंट नो. मला पण असं आहेच की मी आता ज्या पोझिशनला आहे आणि माझे म्हणजे इट्स अ सो बिग ऑर्गनायझेशन. तिथे माझे हाय लेवल पीपल नोज मी बाय माय नेम. तेच मी म्हणते. ऑफकोर्स सो प्राऊड ऑफ यू. इवन आय एम प्राऊड. मला माहितीये आय गॉट व्हेरी फेमस. निर्लज्ज होतं पण काय पण आम्ही एकमेकीला प्राऊड आहोत. आधीपासून जेव्हा काही नव्हतं तेव्हापासून आम्ही प्राऊड होतो. किती दिवसांनी आपण असं शांत गप्पा मारतो. भेटतोय पण असंच हॉटपॉट ना. चल खायला रे, भूक लागली. खाऊन लगेच मी तुझ्यासाठी मस्त रेडी करून ठेवलंय. फक्त कुक करायचंय मला 3 मिनिटं. लवकर कुक कर. भूक तुझं भावऱ्यासाठी नाही थांबायचं तुला. नाही, त्याला फक्त असंच खायला दे. मी भुकेली आहे. तुला खायला नाही दिलं. खायला दिलेलं पण ते काय ते सँडविच मी नाही खाल्लं. असं देच जाऊ मी. ठीक आहे. बघा, मी सांगितलं संचिताला तू माझे कपडे घाल, तर मॅडम माझे कपडे पण घेऊन आली. किती गोड आहे बघा. माझ्यासाठी ड्रेस घेऊन आली ती चक्क. आणि मला ती सांगते हे घे तू हे घाल. बिकॉज रचना मला जस्ट बोलली की मग मलाच बघून गरम होतंय तुझ्याकडे खूप. मी तर कारण आता तू फुल एसी मधनं आली आहेस ना. मी करत ठेवलंय तुझं, तोपर्यंत आपण जरा गप्पा मारूया. बॅक टू होम. वेलकम. मी दिसतच नाही. चक्क सेलिब्रिटी आलेत आमच्याकडे. व्हेरी फर्स्ट मिसेस पनवेल. अगेन मी नेहमी म्हणते, पण तुझी बायको एकदम सुगरण. एकदम सुगरण. क्लास लावले पाहिजे. हो, फुक्कट मध्ये क्लास, गॉसिप वाला क्लास, मज्जा क्लास. चालेल, मला अशी स्टुडंट चालेल. तुला आज यम्मी खायचं होतं ना. अरे आम्ही बाहेर जाणार. तू उशिरा आला म्हणून आधी बाहेर जाणार होतो. मग तू मिळले अजून सनी आला नाही, मग तू घरीच ये. मोबाईल वापरते बघ. आम्ही दोघं फोटो काढ. ओके. दोघांचं फोटो सेशन चाललंय. आज काय जेवायला कॅन्सल हा तुझ्याकडे झाली असती. वाव, व्हेरी नाईस. आता परत ठेवू. यू लॅम मध्ये परत थोड्या वेळ. थँक्यू. ही आत्तू पण तुझ्यासारखीच वाटतं. किती कॅप्सिकम काढले नाही. जेवढं गेले पोटात तेवढे घालवले. ते पडले स्वतः. शाणी, मला माहितीये तुझं. इकडे ना किशी ते मी चालली. तुंदरी नाही बोलत, तुंदरी बोलते. चला बाय. हाय सनी. बाय नाईस. बाय बेटा. मग हे काकांचं चलो बाय. मी आली संचिताला सोडून. आजचा दिवस खरंच खूप छान गेला.
लपून लपून अरे ते बटन दाब, आपण गप्पा मारत बसू. बटन दाब.